89 जिल्हा न्यायाधीश पदाची भरती या ठिकाणी निघालेली आहे। आता पदाचे नाव जर आपण बघितलं तर या ठिकाणी जिल्हा न्यायाधीश आहे। एकूण रिक्त पदे 89 आहेत आणि त्यामध्ये काही बदलण्याची शक्यता पण असू शकते। आता पात्रता या ठिकाणी काय दिलेली आहे तर कायदा विषयातील पदवी आणि उच्च न्यायालय किंवा अधीनस्थ न्यायालयात वकिली किंवा महाराष्ट्र न्यायिक सेवा अंतर्गत 7 वर्षाची न्यायिक अधिकारी पदावरील सेवा शासकीय अभियोक्ता किंवा न्यायिक अधिकारी किंवा न्यायाधीशांची कारकून म्हणून सरकारी वकील किंवा 7 वर्षाची सेवा असलेले वकील सुद्धा पात्र या ठिकाणी आहेत। तर जी काय पात्रता आहे ती तुम्हाला स्क्रीनवरती बघायला भेटेल, तर तुम्ही व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी बघू शकता। त्याचबरोबर या ठिकाणी वयोमर्यादा जी काय आहे ती 30 जानेवारी 2026 रोजी 35 ते 45 वर्ष, मागासवर्गीय अपंग 35 ते 48 वर्ष या ठिकाणी दिलेलं आहे। म्हणजे जे मागासवर्गीय विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी 35 ते 45 वर्ष आणि अपंग असतील त्यांच्यासाठी 35 ते 48 वर्ष या ठिकाणी असणार आहे। आता वेतन श्रेणी काय असणार आहे तर 1,44,880 ते 1,94,760 अधिक महागाई भत्ता आणि इतर लागू असलेली भत्ती। तर या ठिकाणी अशा प्रकारे जे काय वेतन श्रेणी त्या ठिकाणी दिलेली आहे। आता निवड पद्धती काय असणार आहेत, पूर्वपरीक्षा उमेदवारांची संख्या नियंत्रित करण्यासाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची पूर्वपरीक्षा घेतली जाईल। यातून रिक्त पदांच्या एकास 10 प्रमाणात उमेदवार मुख्य परीक्षेसाठी निवडले जातील। त्याचबरोबर ह्या ठिकाणी परीक्षा केंद्र कोणते असणार आहेत, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर। उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात पूर्व परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची पसंती या ठिकाणी निवडायची आहे। ऑनलाईन अर्जाची प्रिंट लिफाफ्यात भरून पुढील पत्त्यावर 25 फेब्रुवारी 2026 पर्यंत पोहोचतील असे स्पीड पोस्ट, रजिस्टर पोस्ट कोरिअरनं पाठवायचं आहे। आता त्या ठिकाणी पाठवण्यासाठी तुम्हाला ॲड्रेस दिलेला आहे, द रजिस्ट्रार लीगल अँड रिसर्च 105 फर्स्ट फ्लोअर PWD बिल्डिंग, हायकोर्ट फोर्ट, मुंबई 400032 या ठिकाणी ॲड्रेस आहे। त्याचबरोबर अर्जाच्या लिफाफ्यावर ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ डिस्ट्रिक्ट जज 2025 असे ठळक अक्षरांनी लिहावे आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी https://bombayhighcourt.nic.in या संकेतस्थळावरील लिंकमधून 17 फेब्रुवारी 2026 16:30 वाजेपर्यंत या ठिकाणी करावे। तर अशा प्रकारे जी काय न्यायाधीश पदाची भरती आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करायचं आहे।